नाही आणि पहिल्या सामन्यामध्ये टॉस जिंकून NV बॉईजनं प्रथम क्षेत्ररक्षण अर्थात फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला ऑल सेट पंचाकडनं आलाय. लेट्स प्ले ऑन. पहिला चेंडू बरोबर विदिन लाईन अशा दिवसातील पहिला सामना. आणि जे संघ दाखल झाले त्यांनाही सूचना आहे, जर आपण पूर्ण संघानिशी आला असाल तर तशी नोंद करा. याच्या अगोदर तुम्ही खेळणार असल्याबाबतची कल्पना दिली होती. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटचा फेस ओपन करायचा होता. चांगला टप्पा ठेवलाय. पहिल्या 2 चेंडूचा खेळ जर बघितला आतापर्यंत चांगला टप्पा लाईन अँड लेंथ मेंटेन करताना गोलंदाज फुलटॉस बॉल होता. बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. जोपर्यंत डीपवरती क्षेत्ररक्षक येतील. स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. चेंडूला फेक करण्या अगोदर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. जसा मी उल्लेख केला की या स्पर्धेमध्ये खेळण्याची इच्छा किंवा संधी प्रत्येकाला हवी असते आणि प्रत्येकजण विचार करतो कधी आपल्याला या मैदानावरती संधी मिळेल. NV बॉईजच्या टीममध्ये देखील असे खेळाडू आहेत की आता संधी मिळाली आहे आणि मैदानावरती उतरल्यानंतर येणारा उत्साह तोही पाहिला. डान्सिंग डाऊन द विकेट. सकाळच्या सत्रामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. पहिला विकेट. पहिला गडी बाद झालाय. सुरुवातीला लाभलं पहिलं यश आणि सुरुवातीलाच केलंय स्ट्राईक. विकेट गॉन. फिल्डर होते आणि त्यांनी टिपलाय सुंदर असा झेल. सूरज होते. सूरजनं चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. स्वप्नील. ऑफ स्टंपच्या बाहेर बॅकपोटला गेला. कट केला. चेंडू जातो सिपर कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत. फील्ड करतील. परफेक्ट पोझिशनमध्ये फिल्डिंग लावलेत आणि ज्या पद्धतीनं रवी गोलंदाजी हाताळत आहेत अकॉर्डिंग टू फील्ड पोझिशन बरोबर जसं क्षेत्ररक्षण आहे. 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत जे ऑफ साईडला. शॉर्ट थर्डमॅन पॉईंट मिड ऑफ. पाठीमागे शॉर्ट थर्डमॅनला फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला. थोडंसं इम्पॅक्टही बाहेर होतं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण केले फलंदाजानं. लेग बाईचा इशारा होतोय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होताना धावा आहेत फलकावरती 4. 1 गडी बाद 4 धावा आफ्टर 1 ओव्हर. स्कोर 4 फॉर 1 लॉस. वरती पाहतात. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वप्नील. टॉप एज लागला. शॉर्ट पॉईंट लागला. क्षेत्ररक्षक आहेत त्याने टिपलाय झेल. पहिल्या चेंडूवरती लाभलं यश. पहिल्या चेंडूवरती रितेशनं विकेट प्राप्त केलाय. गडी बाद. आणि तो प्रयत्न करताना जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला रवी होती आणि त्यांनी टिपलाय हा सुंदर असा झेल.
पहिल्या चेंडूवरती रितेशला लाभले यश. यानंतरचा होणारा सामना साहिल 11 आणि निधी 11. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न सैफुल आहेत नवीन फलंदाज. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करते. 3 षटकांचा सामना आहे. यानंतरचा होणारा मॅच साहिल 11 आणि निधी 11. दोन्ही संघ कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. 3 षटकानंतर नाणेफेक टॉस केला जाणार आहे. साहिल 11 आणि निधी 11 या 2 संघादरम्यान होईल. यानंतरचा सामन्याची नाणेफेक अर्थात टॉस केला जाईल. पुढे सरसावून खेळले होते पण थोडंसं उसळीनं चकित केलं. खेळायचा होता फटका बॅटच्या त्या वरच्या बाजूला लागला. इथे जवळपास ते स्टिकर असतं त्या ठिकाणी चेंडू लागलाय. एक धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. 6 धावा धावफलकावरती. 1.3 षटकांचा खेळ. 18 चेंडूच्या खेळामध्ये 9 चेंडूचा खेळ संपलाय. 9 चेंडूच्या खेळामध्ये 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती येत असताना सकाळच्या सत्रामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाची इथं जी खेळपट्टी आहे थोडंसं रात्रीच्या दवाचं प्रमाण मॉइश्चर असतं दमटपणा असतो सकाळच्या त्या सत्रामध्ये. बघा तोच आहे बॅकफुटला जाताना कदाचित तोच प्रकार जाणवतोय. मिड ऑफला चांगलं फिल्डिंग आणि ज्यावेळेला आकुटाप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय ना सकाळी काही ते विकेटवरती ग्रीन पॅचेस आहेत. काल दिवसामध्ये आपण डाव्या साईडची एक विकेट पाहिली होती. आता ही बरोबर मिडलची एक खेळपट्टी आहे मध्यभागाची खेळपट्टी आहे ज्याच्यावरती लाईव्ह ग्रास थोडंसं ग्रीन ग्रास आहे. पॅचेस आहेत जे हिरवे त्याच्यावर चेंडू पडल्यानंतर थोडा स्पीड होतो वेगाने येतोय. जास्त बाहेर रिलीज ऑफ द डिलिव्हरी. हातातनं चेंडू निसटला की काय कारण जसं ॲक्शन पाहिली गोलंदाजी रितेशची चेंडू हाताळताना चेंडू रिलीज करताना एक एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला गेला. आता जोर लावण्याचा प्रयत्न आणि त्या जोरामध्ये दिशा थोडीशी भरकडली गेली होती. वाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या बाहेर आणि आता पंच रिप्ले आपण बघूया काय घडलं होतं मागच्या या चेंडूवरती. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळला गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू बघा पडला थोड्याशा बाहेरच्या दिशेने निघून गेला. बॅटच्या बाहेरील कडा आणि पाठीमाग यष्टी रक्षकानं टिपलाय. असेल नवीन फलंदाज आर्यन. शेवटचा चेंडू आहे या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ऑफस्टॉपच्या बाहेर जाणून बुजून बॅटची फेस ओपन केली. लेट केलं चेंडू चालला तडम्या रिझनमध्ये फाटलाग केला जातोय. क्षेत्रक जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू सीमारेषे डबल फील्ड केलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसरी धाव देखील पूर्ण झाले. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती येते 1-1-11. यानंतरचा होणारा मॅच साहिल 11 आणि निधी 11 या 2 संघादरम्यान असणार आहे हा सामना. शेवटचा षटक हाताळण्यासाठी सूरज ज्या सूरजनं पहिल्या षटकामध्ये एक चांगला झेल टिपला होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये तर सूरज
गोलंदाजीसाठी सज्ज. 2 षटकं संपल्यात. 11 धावा धावफलकावरती आहेत. साहिल 11 आणि निधी 11. आपण कॅप्टननं रेडी राहायचं आहे टॉससाठी. शफल केला तर ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुल केलाय क्षेत्ररक्षकाला डीप स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये. त्यानं टिपलाय हा झेल. अजून एक विकेट गडी बाद. फलंदाज मैदानावरती दाखल होतोय शुभम. आपण का पुन्हा एकदा हवेत केला. मिडॉपचा क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. कमीत कमी 18 चेंडूमध्ये 20-22 धावा येणं अपेक्षित आहेत. धावफलकावरती धावा जर बघितल्या तर जाऊन पोचल्या त्या आता 13-13. पडला थोडासा आत आला. कट करायचं होतं पण इतक्या जवळनं तुम्ही कट करण्याचा प्रयत्न केला. तितकी जागा नव्हती कट करण्यासाठी. चेंडू पडला सूरजचा आणि थोडासा आत इन आलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. या इनिंग मधला 3 चेंडूचा खेळ शिल्लक असताना ऑफस्टमच्या बाहेर सुंदर फटका खेळाय स्लाइस करायचा होता. चेंडू जातोय. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे तिथे. सुरुवातीच्या काळामध्ये अशा धावा येणं अपेक्षित होतं. जसं पहिलं षटक 4 धावांचं, दुसरं 7 धावांचं. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आल्यात. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर आहे 14-14. पुन्हा एकदा शफल केला होता. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या वेगात बदल करण्यात हे अपेक्षित आहेत. काही वेगवान चेंडू, काही स्लोअर ऑन चेंडू हाताळणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. इट्स अ लास्ट बॉल. चपल केलं. नाराजी चेहऱ्यावरती आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला. चांगली गोलंदाजी सूरजची. 2 षटकामध्ये 11 धावा आल्या. या षटकामध्ये फक्त 3 धावा सूरजनं खर्च केल्यात. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. 15चा पाठलाग टीमला करायचा आहे. तर 15चा पाठलाग कशा पद्धतीने करेल ते अपेक्षित आहेत. यानंतर होणारा मॅच साहिल 11 आणि निधी 11. साही 11 आणि निधी 11. टॉस केला जातोय. नाणेफेक केली जाते. टॉस साहिल 11. साहिल 11 टॉस जिंकला का निधी 11 नाणेफेक जिंकले. टॉस निधी 11 जिंकलाय आणि पहिल्यांदा निर्णय घेतलाय की टॉस जिंकून निधी 11 क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. 15 धावांचा पाठलाग करायचा आहे. देवाचे
हेलो चिक। सभी क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों को हमारा नमस्कार, आदाब, स्वागतम। पहला मुकाबला आप देख रहे पंकज और सूरज इस जोड़ी मैदान पर एक छोटा सा लक्ष्य का पीछा करना है। लेट कट कर दिया गेंद कंडीशन पर, थर्ड मैन पर ट्रैवल होती हुई, और जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। या 2 धावांनी संघाची धावसंख्येला अकांडित धावसंख्या होती ती 4। पाच धावा झालेल्या आहेत। पंकज सूरज जोड़ी मैदान पर, अच्छी गेंद थी, कट करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का संबंध नहीं, गेंद सीधी विकेट कीपर के दस्ताने में, डॉट बॉल। इसके बाद दूसरा मुकाबला आएगा। लेग पर गेंद थी, गेंद को ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद फाइन लेग पर ट्रैवल होती हुई 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 6 रनों पर ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। 12 गेंदे, अभी भी 9 रनों की दरकार है। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय नारंगी ग्रामसभा नारंगी आयोजित पाटील परिवाराच्या वतीने या भव्य सामन्याचं आयोजन, निवेदन, 6वा दिवस आणि या 6व्या दिवसातला पहिला सामना आपण पाहतोय तर एनबी बॉईज विरार आणि आई जीवदानी कुपा या संघामध्ये 12 गेंदे हैं। 12 गेंदों में 9 रन बनाने अभी भी मंजिलें दूर है, मगर लड़ना होगा गेंदबाजों को, क्योंकि कल की शाम का, रात का मुकाबला एक छोटी सी रन संख्या और दोस्तों वो मुकाबला लो स्कोरिंग मैच में जयलन टीम अनार के पक्ष में जाता हुआ नजर आया। यंगस्टर पापड़ी को पराजित की छाया में जाना पड़ा। एक आसान सा मुकाबला था, मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है। इसके बाद साहिल 11 बना निधी 11 के बीच मैच होगा। दोन्ही कर्णधार आले असतील, टॉस झालेला आहे। अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद लॉन्ग ऑफ पर गैप में गेंद आ रही है, जब तक गेंद को फिल किया जाएगा दूसरे की मांग है और दूसरा रन भी पूरा कर जाएंगे। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती भी 8 रनों पर। अब 11 गेंदे हैं मैदान पर, 7 रनों की दरकार। फिर ऑन साइड पर गेंद हवा में, कैच बनेगा, मैच बनेगा, कैच ड्रॉप, जीवदान आता हुआ। अब ये जीवदान का कितना फायदा उठाएंगे बल्लेबाज, ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर कहा गया कैच विन द मैचेस, क्योंकि कल का आखिरी मुकाबला भी एक बेहतरीन कैच हुआ विघ्नेश द्वारा, और उसके बाद वो यंगस्टर को मैच को गंवाना पड़ा। ऑन साइड पर गेंद हवा में है, खिलाड़ी के पास मौका फिर से आया है, आप नहीं करेंगे गलती। वहां पर ले लिया क्या, बल्लेबाज बैक टू डग आउट, गॉन। अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 6 धावांची गरज आहे।
इसके बाद होने वाला मुकाबला साइल 11 बना निधि 11 के बीच होगा। जो टीम ने टॉस जीता अपना निर्णय जो भी लिया होगा जल्द से जल्द मैदान का ताबा लेंगे। उशीर करायचा नाही मित्रांनो, लक्षात ठेवा। रवी की लागली की ना, चला मित्रांनो थोडीशी घाई करा। रवि खेलने के लिए तैयार। अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी कट होती हुई बेहतरीन ऑफ ब्रेक गेंद हमें देखने को मिलती हुई। अगली गेंद रवि के लिए आती हुई, कट कर दिया। पॉइंट के स्थान पर गेंद जा रही है डीप पर, कोई खिलाड़ी वह गेंद को कलेक्ट कर पाएगा। 1 को 2 में तब्दील कर जाएंगे रवि, और रवि ने अपना खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 11 रनों पर। 4 रनों की अभी भी दरकार है, 7 गेंदों का खेलना बाकी है। ये गेंद पर विकेट, डॉट गेंद, फिर दबाव बल्लेबाजों पर होगा। फिर कट कर दिया, पॉइंट पर गेंद जा रही है, खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, लेकिन ट्राई लगाई मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे। इसको जाकर बोता हुआ 13-13। आने वाली 6 गेंदें और 2 रनों की दरकार है। इसके बाद सेकंड मैच छठे दिन का आप देखने जाएंगे। सुबह का ये पहला मुकाबला आपके सामने पेश होता हुआ डीबीएन लाइव मीडिया पे तमाम जनता हमें सुन रही है, देख रही है, वो तमाम जनताओं का भी सुबह के क्षेत्र में हार्दिक स्वागत। अब 6 गेंदें और 2 रनों की दरकार है। स्वप्निल गेंदबाजी बनाएंगे, मगर कल के दिन के आखिरी मुकाबले में वो मैडन ओवर ने मुकाबले में जी जान डाली। अमित टांडेल का वो गेंदबाजी का नज़ारा पेश हुआ। उसके बाद यंगस्टर टीम पराजित के छाये में जाती हुई नजर आई। अब 6 गेंदें और 2 रनों की दरकार है। फुल टॉस गेंदी हल्कों से केला, कैच का मौका था, रनआउट का मौका बनेगा क्या? जहां पर मौके आए थे वहां पर खिलाड़ी ने गलती की, कैच पकड़ते मैच बन जाता। मगर क्रिकेट में करना है तो अभी करना है ना, ये मौके बार बार नहीं आते। 5 गेंदे 1 रनों की दरकार, 5 छेड़ों वाली 1 दाव। बॉयस विरार या संगाल अपन बात है। मिस टाइम शॉट, गेंद हवा में है, पॉइंट पर खिलाड़ी है, सेकंड अटेम्प्ट में ले लिया कैच, मैच ऑन है। 4 गेंदे 1 रनों की दरकार, कमान डीजे। गेंदी 1 रनों की दरकार, न्यू बैटर मैदान पर। निहल आएंगे न्यू बैटर। व्हाइट बॉल के साथ हॉलो चिक। चले नाणे फेकीचा कॉल झालेला आहे। साईल 11 आणि निधी 11 या संघामध्ये ज्या संघाने फेक
फील्डिंग करने का फैसला लिया है तो जल्द से जल्द मैदान का ताबा लेंगे और अपना एक एक एक्स्ट्रा खिलाडी आमच्या समालोचन पेक्षामध्ये पाठवा अशी तुम्हाला विनंती करतोय. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना हार्ड लक टीम जीवदानी अपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया. आपका बहुत बहुत शुक्रिया अदा करेंगे कमेटी के द्वारा.